मुख्यमंत्री शिंदे हे दावोसला त्यांच्या सोबत 50 जण घेऊन जात असल्याचा आरोप जो आहे तो आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। आणि या 50 जणांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या OSD सह काही खासगी व्यक्ती आणि दलालांचा सुद्धा समावेश आहे असा देखील दावा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। तर सही करण्यासाठी केवळ 2 ते 3 जणांची गरज असताना 50 जणांना दावोसला का घेऊन जात आहेत याचा खुलासा करण्याची आणि दावोसला जाणाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर करण्याची आदित्य ठाकरेंनी मागणी केलेली आहे। मुख्य गोष्ट हीच आहे, ते दलाल मित्र वगैरे ते सगळी कंपनी एक आहे। 50 लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे। माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक, ते ठीक आहे, चला ते पण मी मान्य करतो। मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघाले डायव्होर्सला, असं सगळं चाललंय। खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे MA कडून हे त्यांनी प्रेस नोट काढावी। अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत, कशासाठी चाललेत, तिथे MOUच्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का, हा एक विषय येतोच। पण त्यांनी स्पष्ट करावं की किती लोक जाणार आहेत। मी ऐकतोय काल काही लोक गेलेत, आज काही लोक चाललेली आहेत, उद्याही काही लोक जाणार आहेत। हे सगळं जे पूर्ण धोक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं। तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहेत, जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी, फोटो सकट। आणि आता त्यांनी यादी पूर्ण आयटनरी जाहीर करावी की 19 तारखेला आल्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुराव्यानिशी दिला जाईल। कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला व्हावा यासाठी 3 लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथे गेलंय।